नमस्कार मित्रांनो. एक महत्त्वाची अपडेट आहे ती तुमच्याबरोबर शेअर करायची आहे आणि ती अपडेट आहे बँक निफ्टीच्या संदर्भातली. बँक निफ्टीसाठी सेबीने नवीन एक गाईडलाईन जारी केलेली आहे. त्यानुसार बँक निफ्टीमध्ये आता एक मोठा बदल होणार आहे. तो बदल काय आहे, कसा आहे, त्याचा आपल्याला मार्केटवरती काय परिणाम होणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करणार आहेत. पण तत्पूर्वी चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर आपला टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिली. त्या लिंकवरती जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करा. पेड आपल्याला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिलेली आहे. पेड ग्रुपचे जे चार्जेस आहेत ते चार्जेस आपले 1350 रुपये आहेत, चार्जेस 12 महिन्याचे. आणि त्यानंतर जर आपल्या चॅनलचे तुम्हाला मेंबरशिप व्हायची असेल तर मेंबरशिप सुद्धा आपण चॅनलची घेऊ शकता. 299 रुपये त्याचे चार्जेस आहेत. त्यासाठी पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करायचा. तुम्हाला जॉईन नावाचं बटन येईल, ते बटन तुम्ही क्लिक केलं का त्या ठिकाणी तुम्हाला पेमेंटचा ऑप्शन येतो आणि त्यामध्ये तुम्हाला तुमच्यासाठी बनवलेले महत्त्वाचे व्हिडिओज असतात ते तुमच्याबरोबर शेअर केले जातात. आणि मग आता इथे आपल्याला बघायचं आहे का नेमकी काय सांगितले सेबीनं. तर सेबीचं असं म्हणणं आहे का काय होतं का बँकिंग इंडेक्समध्ये कमी शेअर्स असल्यामुळे जे स्टॉक आहेत ते स्टॉक कमी आहेत बँकिंग इंडेक्समध्ये. ते कमी असल्यामुळं हा बँकिंग इंडेक्स आहे त्याला मॅन्युप्युलेट करणं सोपं जातं. आपण बघितलं असेल का आपल्याकडं साधारणतः आता जे मागच्या महिन्यामध्ये एक प्रकरण झालं आपल्या याच्यावर जेन स्ट्रीटचं, त्याने बँक निफ्टी मॅन्युप्युलेट केली होती. एका दिवसामध्ये बँक निफ्टीमधून 600 करोड रुपयाचा प्रॉफिट कमवला होता. तेव्हा आता कुठेतरी जरा सेबी जागी झाली. सेबीनं असं ठरवलंय का आता इथून पुढं आपल्याला जरा थोडंसं सतर्क राहायचंय. आता सध्या जर आपण बघितलं तर आपल्याला एक माहिती सर्वांना का बँक निफ्टी जी आहे ती बँक निफ्टी आपल्याला त्या ठिकाणी 12 स्टॉक आता सध्या आहेत. आता त्यामध्ये आपल्याला आता त्या ठिकाणी 14 स्टॉक येणार आहेत. म्हणजे 2 स्टॉक त्या ठिकाणी ऍडिशनल वाढणार आहेत. पण मग ते 2 स्टॉक कोणते असतील त्याची पण संभावित यादी आहे, ती मी या ठिकाणी शेअर करतो. पण आता जो काही नवीन नियम केलेला आहे तो नवीन नियम असा आहे, कुठल्याही एका कंपनीचं किंवा कुठल्याही एका बँकेचं या बँक निफ्टीमध्ये वेटेज हे 20% जास्त असणार नाही. म्हणजे 20% हे एका कंपनीचं वेटेज आणि 3 कंपन्यांचं मिळून वेटेज हे 50% जास्त असणार नाही. ओके, हा नियम आहे सध्या. जर आपण बघितलं सध्या हा नियम आहे. पण आता वेटेज किती बघा. आता एचडीएफसी बँकेचं वेटेज आहे जवळजवळ 28%, आयसीआयसीआय बँकेचं 25%, त्यानंतर ऍक्सिस बँकेचं वेटेज 8.5%. आता ह्या बँकेचा काही प्रॉब्लेम नाही. मेन प्रॉब्लेम आहे एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक. कारण इथे तुम्हाला एचडीएफसी बँकेमध्ये 8% वेटेज बँक निफ्टीमध्ये जास्त आहे जर आता जो नवीन नियम आहे त्यानुसार, आणि आयसीआयसीआय बँकेमध्ये 5% वेटेज जास्त आहे. पण आता साधारणतः असं म्हणणं आहे सेबीचं का हा जो नियम आहे त्या नियमाचा इम्प्लिमेंट जो आहे तो साधारणतः त्यांना पुढच्या क्वार्टर पासून चालू करायचा आहे. म्हणजे साधारणतः 2-3 महिने याच्यासाठी आहेत. म्हणजे लगेचच्या लगेच काय बदल होणार नाहीये. पण मग आता होऊ काय शकतं बघा. आता तुम्हाला सांगितलंय का एका कंपनीचे जे आहे वेटेज बँक निफ्टीमध्ये 20% पेक्षा जास्त नकोय. तर मग इथे या ठिकाणी आपल्याला एचडीएफसी बँकेमध्ये 2140 करोड रुपयाची जी सेलिंग आहे ती सेलिंग आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटू शकते. त्यानंतर आयसीआयसीआय बँकेमध्ये जवळजवळ 1673 करोड रुपयाची सेलिंग बघायला भेटू शकते. कारण ह्या बँक निफ्टीतलं वेटेज यांचं एवढं, आता एचडीएफसी बँकेचा जवळजवळ 8% कमी होणार आहे, आयसीआयसीआय बँकेचा 5% कमी होणार आहे. त्या प्रमाणामध्ये आपल्याला याच्यामध्ये सेलिंग बघायला भेटू शकते. पण ती 2-3 महिन्यामध्ये येईल. मग मे बी जर समजा आता एखाद्याला वाटलं मला लगेच विकून टाकायची तर फॉल पण येऊ शकतो. तेव्हा सध्या आपल्याला या ठिकाणी एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेपासून सावध राहायचं आहे. आणि ज्या नवीन 2 बँका आहेत त्या नवीन 2 बँका ज्या येऊ शकतात त्यामध्ये प्रोबॅबिलिटी आहे येस बँक आणि युनियन बँक. आता युनियन बँकेमध्ये जवळजवळ 602 करोड रुपयाची खरेदी होऊ शकते आणि येस बँकेमध्ये 888 करोड रुपयाची खरेदी होऊ शकते. तेव्हा आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. बँक निफ्टीमध्ये आपल्याला मोठी उठापटक बघायला भेटणार आहे. आणि आपल्याला आता ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी ध्यानात ठेवूनच आपल्याला ह्या ज्या बँका असतील बँक निफ्टी मधल्या त्या बँकांमध्ये ट्रेड करायचा आहे. आणि मग आता नेमकी उद्या काय होईल तर आता जे हे नियम आले 30 तारखेला सेबीनं गाईडलाईन जारी केल्या आणि आता त्याचा इम्पॅक्ट आपल्याला उद्या मार्केट कसं घेतं काय सांगते नाही. कारण मार्केट सध्या काय करेल मार्केट त्याचा काय भरोसा नाही. पण सध्या आपण एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेपासून सावध राहा.
बँक निफ्टीचं जे रिबॅलन्सिंग आपण म्हणतो ते रिबॅलन्सिंगचं काम आता सध्या चालू आहे आणि टप्प्याटप्प्यामध्ये होणार आहे. म्हणजे लगेचच्या लगेच बाबा ह्याच पुढच्याच महिन्यामध्ये लगेच 28% 20% आणायचं असं नाही. 3-4 महिने त्याला एका क्वार्टरचा टाइम दिलेला आहे. म्हणजे 3 महिन्यामध्ये थोडं 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 वेटेज कमी करायचं आहे. त्यामुळे मला नाही वाटत एवढा सेलिंग प्रेशर येईल, पण थोडंसं त्या ठिकाणी एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँकेचे स्टॉक आपल्याला दबावामध्ये बघायला भेटू शकतात. ओके. तेव्हा आपण या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा आणि तर मग अर्थातच इथे आपल्याला थांबायला पाहिजे, कारण फक्त या माहितीसाठीच हा व्हिडिओ बनवला होता. माहिती चांगली वाटली असेल तर आपण आपल्या या व्हिडिओला आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आणि त्यानंतर आपल्या टेलिग्राम चॅनलची जी मेंबरशिप आहे ती आपण घेऊ शकता आणि आपल्या चॅनलचे मेंबर सुद्धा होऊ शकता.